एंटरप्राइजेस पुरस्कृत CR7 स्पोर्ट्स विंदणे मनीष पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ टीम ओनर विशाल पाटील आणि वनमाळी पाटील, मॅनेजर सूर्यकांत कासकर, दुसऱ्या बाजूला अक्षर स्मृती मरुआई विंदणे, कॅप्टन अनिकेत जोशी, टीम ओनर मोंच एंटरप्राइजेस आणि मॅनेजर आहेत गजानन पाटील या टीमचे। आणि दोन्ही संघांना दोन्ही फ्रँचायझीना आम्ही देतोय मनापासून शुभेच्छा। सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत अनिकेत जोशी आणि स्वप्नील खार पाटील। ही जोडी मैदानामध्ये दोघांच्याही बॅटमधून दोन्ही मॅच मध्ये चांगल्या धावा आल्यात, निर्णायक खेळ साकारल्यात करतोय दोघांनी। त्यामुळं ओपनिंग कशी होते ना यावर मात्र या मॅचचं भवितव्य सुद्धा असणार आहे। तर जाऊया मॅचच्या दिशेनं। पुन्हा एकदा रात्रीमध्ये जे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेतात सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क वर लेफ्ट ऑन द विकेट ना अक्रुल पाटील तयार। पहिलाच बॉल हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टीअर करण्याचा प्रयत्न, बॅकवर पॉइंट कडे चेंडू सरकला, सिंगल येत आहे। धावसंख्येचा श्री गणेश होईल तो अक्षर स्मृती मरुआई विंदणे टीमचा एक यथाबेनं खातं उघडलं गेलंय। तर कॅप्टन अनिकेतनं स्वप्नील खार पाटील दुसऱ्या बाजूला सगळ्यात मागणा खेळाडू, खरं तर या टीम मधील 20,000 पॉइंट खर्च करत मात्र या संघाला स्थान देण्यात आलं खरं तर या संघामध्ये। आणि या दोनही मॅच मध्ये खरं तर त्याच्या पाठमधून धावा निघाल्यात, निराश केलेलं नाहीये फ्रँचायझीला। फुल टॉस आहे, टॅप केला यावेळेस मात्र समोर अगदी मिडॉनच्या दिशेमध्ये। ओ डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित ट्रबल मध्ये असं थोडंसं मिसकम्युनिकेशन, परंतु फुल टॉस बॉल होता। सुरुवातीला नेहमीच आपण पाहतोय जेव्हा सलामीवीर असतात थोडंसं सावधानतेनं सावध पवित्रा मात्र घेत असतात आणि सावधानतेनं खेळण्याचा प्रयत्न मात्र असतो। त्यामुळे फुल टॉस बॉलवर सुद्धा कधी कधी धाव येताना दिसत नाहीये। इकडे फटका फसलाय, स्वप्नील खार पाटीलचा उडालेला झेल, टिप लाईटचा ह्यूज वन, बिग ब्लो मैदानाच्या आतमध्ये सगळ्यात मोठा हादरा। आजच्या रात्रीमध्ये 91 धावा ठोकणारा स्वप्नील खार पाटील 0 या धावसंख्येवर, भोपळाही फोडलेला नाहीये। मोठा धक्का अक्षर स्मृती मरुआई विंदणे टीमला। पंचायत प्रीमियर लीगा विंधणेची प्रीमियर लीगचं आयोजन केलं धाकटी जुई संघाने। आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हात्रेची, आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची, आता जाईल तिथं चर्चा आमच्या शक्ती दादाची। शून्यावर मात्र बाद झालाय स्वप्नील खार पाटीलने निराश केले या मॅच मध्ये। अक्रुल पाटीलला मात्र सफलता। लेंथ बॉल होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो, इकडे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता। आजच्या रात्रीमध्ये धुमाकूळ घातला होता स्वप्नील खार पाटीलनं, कालच्या रात्रीमध्ये आकाशनं धुमाकूळ घातला होता, परंतु त्याचा संघ मात्र शेवटच्या मॅच मध्ये पराभूत झाला होता। 150+ धावा होत्या कालच्या रात्रीमध्ये आकाशच्या आणि संघाला क्वालिफाय नव्हता करता आला। आज स्वप्नील खार पाटील मात्र बाजाला, इकडे पहा सहजतेनं चालत जाऊन जरी लावला असता तर कदाचित पहा या गोष्टी खरं तर ही संधी होती, ही संधी मात्र गमावले। चांगलं क्षेत्ररक्षण करत शॉर्ट थर्डमॅनला पाहायला मिळालं, तिकडून डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि फलंदाज आपण पाहिलं तर अर्ध्या पिचवर होता। त्यामुळे कोणीतरी यष्टीरक्षक जरी पोहोचणं गरजेचं होतं, कारण कॉमन सेन्स आहे कुठेही चेंडू गेला तरी पटकन पहिल्यांदा विकेट कव्हर करणं गरजेचं असतं आणि ते झालेलं नाहीये, त्यामुळे ही सफलता मात्र मिळालेली नाहीये। चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल, हे व्हेरिएशन मात्र आजच्या रात्रीमध्ये अक्रुलनं बऱ्याच वेळा केलंय। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर फक्त एकच धाव, एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये। दोनही मॅच मध्ये खरं तर काय आक्रमक खेळ, अक्षरशः पॉवर प्लेची षटकं फोडलेत या संघानं दोनही मॅच मध्ये, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये, निर्णायक मॅच मध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला खरा, परंतु स्वप्नील खार पाटीलच्या विकेटनं मात्र शांत केलंय ते अक्षर स्मृती मरुआई विंधणे या टीमला।
चला स्प्रेड अप व्हा, जास्त एकत्रित येऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. रात्रीची स्पर्धा आहे, कारण आयोजकांना सुद्धा झोपायचं असतं. सकाळी परत उजेडत नाही तर पुन्हा एकदा रात्रीची तयारी करावी लागते. 4 दिवस झोपलेले नाहीयेत, कारण आम्हाला माहिती आहे किती झालं किती वाजता झोपायला सुद्धा उशीर होतो, उठायला ते लवकर लागतंच. उठल्यानंतर परत आजच्या रात्रीमध्ये काय काय करायचं या सगळ्या गोष्टी परत डोक्यामध्ये आणायच्या, परत पनवेलवरून काय आणायचं आहे, सगळं सामान आणायचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सोपं नसतं आयोजन करणं मित्रांनो. जो करतो ना त्यांनाच माहिती आहे. आपल्याला पटकन आपण एखाद्या गोष्टीला वाईट बोलून जातो की नाही आयोजन बरोबर नाही असं बोलून जातो, परंतु जे आयोजन करतात ना त्यांनाच माहिती आहे त्याच्या मागची मेहनत काय, धडपड काय. दुसऱ्या षटकाला सुरुवात, पहिलाच बॉल, यावेळेस मात्र जाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. सरळ स्काईट स्क्रीनच्या वरतून सीमा रेषा पार षटकार. स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवर षटकार, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट टू द लॉंग ऑन, सेकंड विकेट डाऊन. दुसरा हादरा आता मात्र जल्लोष पाहायला मिळतोय. कॅप्टन डी पाट, मोठा हादरा अनिकेत जोशीच्या स्वरूपामध्ये आजच्या रात्रीमध्ये धुमाकूळ घालणारे दोनही फलंदाज मात्र स्वस्तात बाद केलेत. ते ऋग्वेद एंटरप्राइजेस विंधणे टीमनं, आणि सफलता क्रमांक 2 कॅप्टन बाद. आज मात्र ज्या फलंदाजांनी दहशत दाखवली होती, हे 2 फलंदाज स्वस्त्यात बाद झालेत. आता दडपण वाढणार आहे, कारण इतर फलंदाजांना म्हणावी तशी फलंदाजी भेटलेली नाहीये, कारण हे 2 फलंदाज खरं तर दोन्ही मॅच मध्ये खेळले होते, लॉंग इनिंग्स खेळल्या होत्या दोघंही. त्यामुळं आता मात्र पहिल्यांदाच खरं तर अनेक फलंदाज नवखे जाते खेळपट्टीवर, त्यामुळं दबाव येणार आहे. तर कालच्या रात्रीमध्ये जे घडलं होतं आकाशच्या संघाच्या बाबतीमध्ये 150 धावा करून सुद्धा संघाला मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता, आणि असं होऊ नये हे वाटत असेल तर आता थोडंसं जबाबदारी ओळखून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. इकडे मात्र आणखीन एक तिसरा हादरा मात्र लागलाय, तो अक्षय स्मृती मरुवाई विंधणे टीमला. फलंदाज बाद होईल प्रल्हाद पाटील ऑन अ डक नाव, दुसरा फलंदाज शून्यावर बाद. पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे सन्मान्य शक्तिशेठ म्हात्रे साहेब असतील, माजी सरपंच, त्याचप्रमाणे मंगेशजी गरज साहेब असतील, उपसरपंच केवाळ ग्रामपंचायतीचे कांचनजी पालकर असतील, आमचे रोहनजी भोईर असेल, आणि आणखीन एक आयोजक मिस्टर पोपट. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा जॉईन व्हा, आपली कमी आहे. इनॅट नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये बळीराम नवाळे. अनुभव आहे बळीराम यांच्याकडे, गेले कित्येक वर्ष मात्र विंधणे टेनिस क्रिकेट मधून मोठं योगदान दिलंय. इकडे गरज आहे, संघ संकटामध्ये आहे. व यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, स्क्वॉड ड्राईव्हचा कव्हर पॉइंटला बीट करत बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता खणखणीत असा नेत्रदीपक चौकार. अनुभव आहे या फलंदाजांकडे, परंतु इकडे मात्र पाहायला गेलं तर सुरुवातीला 3 धक्के बसलेत आणि संघ संकटामध्ये आहे. लढावं लागेल, संघर्ष अटळ आहे. राऊंड स्टंप्स न हुक केलाय,
लॉंग लेगच्या वरतून पाठवलाय. वाडे शॉट बळीराम नवाळे यांच्या बॅट मधून येतोय उत्तुंग असा षटकार. पोट धाकटी जुई गावाचा जाईल तिथं दरार हाय त्यांच्या संघाचा. मैत्री मिली नवीन तो स्फोट धाकटी जुई गावाचा जाईल तिथं दरार हाय त्यांच्या संघाचा. ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं. इकडे मात्र अनुभव मात्र दाखवून देत असताना 40+ खेळाडू बळीराम नवाळ यांच्या पाठमधून 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. दीपक सर, खरं सांगायचं झालं ना तर योगेश भोईर आणि निशिकांत घरत ओरिजिनल सर्कसचे जोकरचे कपडे घालून आले जातात. ओरिजिनल जोकर येत असते. ओव्हर टू दीपक सर. सर्कस बऱ्यापैकी बंद झाल्यात सगळीकडे. इकडे फटका फसलाय, टॉप एज लागले, बॉल हवेमध्ये आहे. ओ झेल घेण्याचा प्रयत्नच नाहीये. झेल कोण घेणार, मी पकडायचा की तू? कोणी जबाबदारी घेतलेली नाहीये. दैव बलवतरबड म्हणूया. बळीराम नवाळे नाहीतर बाद झाले असते इकडे, परंतु दोघही पाहत राहिले झेलकडे आणि चेंडूनी सांगितलं मी बाबा खाली पडतोय. या आणखीन 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. थोडस खराब क्रिकेट पाहायला मिळालं ऋग्वेदा एंटरप्राइजेस विंधणे टीम कडून. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 19 धावा 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच काय, या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा आल्यात. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये अक्रूलच्या फक्त 1च धाव आली होती, परंतु इकडे मात्र विशाल कातकरीच्या षटकामध्ये मात्र 18 धावेनं पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलंय. अक्षय स्मृती मरुआई विंधणे संघ सहजासहजी मॅच सोडणारा नाहीये, शेवटपर्यंत लढेल. आणि जर या मॅच मध्ये 50 जर धावा झाल्या तर नक्कीच पाहायला मिळेल या 50 धावांमध्ये. परंतु नक्कीच आजच्या रात्रीमध्ये खरं तर मनापासून आभार मानेन आमचे कांचनजी पालकर, रोहनजी भोईर, संपूर्ण आयोजकांचं की आपण या स्पर्धेमध्ये खरं तर या प्रीमियर लीग मध्ये आम्हाला आज समालोचन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. मनाच्या अंतकरणापासून आपले आभार व्यक्त करतो. आणि मी मात्र याच ठिकाणी थांबतोय. आपण कुठेही जाऊ नका. यानंतर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो रोशनजी पाटील तारा यांचा. थँक्यू. सेकंड स्पेलमध्ये आपण पाहता अक्रूल पाटील या खेळाडूला ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल दिले आणि त्यानंतर संघाच्या मदतीला धावून आला 40+ मास्टर. बळीराम नवाले, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट असा हा खेळाडू. त्याने चौकार षटकार मारून दाखवला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या या स्पर्धेमध्ये. असा हा दमदार खेळाडू त्याला आपण पाहताय. नॉनस्ट्रायकिंग एंडला समोर असेल सुजल नवाले हे खेळाडू. रन मात्र धावफलकामध्ये 19 आणि अक्रूलचं हे निर्णायक षटक. टीम मधला प्रमुख अष्टपैलू खेळाडू अक्रूल पाटील, लेफ्टी बॉलर आणि तितकाच चांगला घातक फलंदाज. आणि यावेळेस मात्र सेकंड स्पेलमध्ये तो बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्याला येताना पाहता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट समोर सुजल. शफल क्रॉस खेळायचा होता, तेच सरळ बॉल आणि बॉल मात्र चालला डाव्याने अगदी मधल्या यष्टीच्या वरून ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या दिशेने. त्यामुळे निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. मागचा झेल सुटला. त्या ठिकाणी बळीराम नवाळेचा सेफ लँडिंग झाला. बॉल दोघांमध्ये कॉलिंग नव्हता आणि तिथे मात्र विकेट किपर थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्यांच्या अगदी मधोमध बॉल पडला आणि 2 महत्त्वाचे त्याहीपेक्षा जीवनदान मिळालं बळीराम नवाळे. सातत्याने तो मार्गदर्शन करतो. टॉस जिंकला आणि कर्णधार अनिकेत जोशीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि सुरुवात थोडी खराब झाली कारण स्वप्नील आणि अनिकेत ज्या जोडीने मात्र आजची रात्र गाजवली ती जोडी झटपट बाद झाली. बॅकफुटला गेले तर जागा बनवली, त्यानंतर बॉलला ड्राईव्ह केला तर जर आपण पाहिला एक्सा कव्हर रिझनला आणि तदनंतर मात्र 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. बॅटिंग करत असताना अक्षय स्मृती मरुआई विंधने या टीमला, या विंधने संघाने खरं तर ऋग्वेदा एंटरप्राइजेस पुरस्कृत CR7 स्पोर्ट्स विंधने टीमला
विनर मॅच मध्ये पराभूत केलं होतं. आता पुन्हा एकदा रिव्हेंज बदला घेण्याची नामी संधी आली आहे ऋग्वेदा एंटरप्राइजेस संघासमोर या मॅचच्या दरम्यान. स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट, स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल मात्र चालला लॉंग ऑनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. स्पर्धेला बाईक दिली संग्राम करत दादानी, या स्पर्धेला बाईक दिली. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हात्रेची, आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरत. जबरदस्त टायमिंग आणि काउंटर अटॅक. आजचे बड्डे बॉय आहेत सुजल नवाले, आपण पाहताय त्यांनी चांगली फलंदाजी केली. नुकताच त्यांचा खर्च शक्ती म्हात्रे आणि संपूर्ण आयोजक आपले मंगेशदा घरत यांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस आपण सेलिब्रेट केला आहे मंचकावरती. खरं तर या A1 जोडीचं मी कौतुक करेन. या तरुणांना मात्र चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यांना चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि रोशनदादा डाके असतील, सर्व आमचे आयोजक रोहन भोईर आणि खास करून पोपाट, त्यांचं विशेष योगदान राहिलं या स्पर्धेला. आपण त्यांना मिस करतो. आज त्यांची कमी आम्हाला नक्की जाणवली. नक्की आमच्यावरती प्रेम असेल तर नक्कीच ते येतील व्यासपीठावरती. पोपट घरात या आपण प्लीज. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सुजलसाठी स्टेप आउट झाले, बॅक टू द बॉलर. आणि इथे मात्र घाई झाली आहे, फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, रन सिंगल मिळाली, एंड बदलला आणि या एका रनने मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या लागली धाव फलकावरती 3 गडी बाद 29. आपण मापे असावे, अजून एक बॉल बाकी आहे, थोडं लक्ष असू द्या. एक बॉल बाकी आहे बघा, कॅल्क्युलेशन थोडं बिघडलंय. एक वाईड बॉल देखील आहे, 31 हवा. येस, डेफिनेटली डॉट झाला होता तो, मिस्टेक बाय मिस्टेक. परंतु एक बॉल बाकी आहे. यावेळेला आपण पाहिला कदर अगदी लांबून बॉलला खेळायचा प्रयत्न केला, बॉलच्या पिचिंगमध्ये जाण्याचा प्रयत्न, परंतु इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 31 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डमध्ये आल्या. तर याच दरम्यान आपण एक सन्मान घेत आहोत, विशेष सन्मान. मी A1 जोडी त्या ठिकाणी शक्ती म्हात्रे आणि मंगेशजी घरत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आज ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला ते उत्कृष्ट मराठी समालोचक पळसपे गावचे दीपकजी पाटील यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेनिमित्तानं करावा. A1 जोडी स्पर्धेचे आमचे आयोजक शक्ती म्हात्रे आणि मंगेशजी घरत यांना विनंती राहील आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या खरं तर आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज ऐकला ते आमचे उत्कृष्ट मराठी समालोचक दीपक पाटील पळसपे यांचा यथोचित मानसन्मान आपण इथे करावा. हेलो, संतोष घरत उर्फ पोपट. पोपट भाई आ जाओ. मंगेश घरत और शक्ति म्हात्रे के कंधे के ऊपर कंधा लगाने वाले पोपट भाई हमारे, आपकी बहुत आज कमती लग रही है. आ जाओ स्टेज के ऊपर, आपकी सब लोग राह देख रहे हैं. पोपट भाई आ जाओ. क्या बात आहे. संतोष घरत म्हणजे पोपट, त्यांच्यावरती प्रचंड प्रेम आयोजकांचा आणि प्रचंड मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी केली. तर इथे सन्मान होतोय मंगेशजी घरत यांच्या शुभ हस्ते दीपक पाटील यांचा. आणि त्यानंतर अनिकेत पाटील यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. आदरणीय अनिकेतजी पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा. खूप चांगली स्पर्धा, आयोजन कसं असावं आणि नियोजन कशा पद्धतीने करावं हे खरं तर या लाडक्या आयोजकांनी करून दाखवलंय. खरं तर ग्रुप ग्रामपंचायत विंदने 8 गावाची स्पर्धा आहे. चांगलं योगदान आपण पाहिलं खरं तर या स्पर्धेनिमित्तानं. आणि आजची तिसरी रात्र आहे. पहिल्या रात्रीमध्ये शेवटचा सामना काय झाला होता, 2 बॉल 8 अंतिम सामना. आणि तिथे मात्र आपण पहिला चांगला खेळ पाहायला मिळाला चैतन्याच्या संघाच्या माध्यमातून. आणि कालच्या रात्रीमध्ये रोहित गुरुनाथ घरत यांचा संघ सुपर 4ला गेला. आता इथून कोणता संघ सुपर 4ला जाईल, बरेच उलटफेर झाले. काल आकाश पाटील विंदने नव्हे तर उरण तालुक्याचा सध्याच्या घडीचा अतिशय घातक फलंदाज, त्याचा संघ पराभूत झाला अंतिम फेरीमध्ये. आणि आता इथे स्वप्नील खार पाटील ज्याने एकत्र आजची रात्र गाजवली, अनिकेत जोशीनं रात्र गाजवली, या 2 खेळाडूंची चर्चा राहिली. पण तो हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं, कारण समोर अक्रुल पाटील अँड कंपनी चांगलं योगदान या टीमचं राहिलंय. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाले स्वतः कॅप्टन मनीष पाटील हा खेळाडू समोर असतील. पुन्हा एकदा आपण पाहता त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला सुजल नवाले या खेळाडूला आपण पाहता. 31 धाव फलकावरती आहेत आणि इथे मात्र या मॅचमध्ये कमबॅक करायचं आहे. स्टेप आउट झाले, एज लागली, बॉल चालला शॉर्ट थर्डमॅनला, फ्लाय स्लिपला, प्रयत्न चांगले झाले परंतु झेल कॅरी करता आलेला नाही. अगदी त्यांच्या समोर बॉल पडला आणि रन मात्र मिळाले. सिंगल बॅकअप चांगलं मिळालं, 1 धाव मात्र मिळेल. एका रनने मात्र संघ पुढे जाईल. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आता हा खेळ मैदानामध्ये आपण पाहताय.
खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी सिंगल रनरी सिंगलने मात्र 32 वरती पोहोचलाय. मी मगाशी उल्लेख केला आपल्या तरुणांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. शक्ती मात्रे आमचे मंगेश खरे यांच्या माध्यमातून आणि 16 संघ सहभागी झाले. याही वेळा आपण पहिला बलिराम नवाले यांचा क्लास बॉल मागे चालला, शॉट बॅकवर्ड पॉईंटला, फिल्डिंग चांगली झाली आहे आणि इथून मात्र एकच सिंगल. 40+ असले तरी मात्र फिटनेस चांगला त्यांचा आणि अजूनही त्यांचे शॉट सिलेक्शन चांगले. आणि आपण जर पाहिला 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि या 16 संघातील 16 कॅप्टनमधील सर्वात यंगेस्ट कॅप्टन कोण असेल तर तो खेळाडू आहे मनीष पाटील. अगदी कमी वयामध्ये त्याच्यावरती संघनायकाची जबाबदारी टाकली आहे. आमचे ओनर या ठिकाणी विशालजी पाटील, वनमालीजी पाटील यांचं खरं तर मी आभार व्यक्त करीन. सर्व जे पुरस्कर्ते आहेत त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. फटका लागल्यानंतर बलिराम सांगतो वाईट आहे, पण इथे आणखीन जीवनदान. झेल सुटला गेला, सोपा झेल सुटला गेला. खरं तर असं वाटलं झेल होईल, अगदी लास्ट मोमेंटमध्ये हातामध्ये पडला, पण तो बॉल स्कीड होऊन मात्र त्या ठिकाणी जमिनीवरती पडला आणि त्यानंतर जीवनदान मिळालं फलंदाज सुजल नवालेला. भावनिक स्टेटस ऐकून आम्हालाही दुःख झालं. पोपट खरं तर प्रचंड भावनिक झालेत आणि त्यांचा हे स्टेटस ऐकून आम्हाला देखील थोडं दुःख झालं. त्यामुळे खरं तर मी त्यांची खरं तर दिलगिरी व्यक्त करीन. या पण मंचावरती आणि या मंचाची शोभा द्विगुणित करा. पोपट जबरदस्त योगदान. बघा काय स्टेटस ठेवलाय, प्रचंड भावनिक. दुःख झालंय त्यांना आणि आम्हालाही दुःख झालंय ऐकून. आणि खरं तर कॉमेंट्री बॉक्सवरती आमच्या प्रेम असेल तर नक्की ते येतील. पोपट आमचे मित्र आहेत जवळचे अगदी. आणि इथे आपण पाहता जीवनदान मिळालं, 2 धावा आल्या. त्या ठिकाणी सुजलला जीवनदान देणं म्हणजे पायावरती कुऱ्हाड मारणं असं राहील, कारण या क्षणाला हा खेळाडू आक्रमक झालाय, त्याला रोखावं लागेल. स्टेप आउट झाले, ऑन साईडला जखमेवरती मीठ चोळलंय, शॉटॉन पूल केला रोहित शर्मा स्टाईलने. हा फटका बड्डे बॉयचा धमाका. बॉल चालला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, पॅरलर स्ट्रोक षटकार. संगानी 43 रन धाव फलकावरती. सर्कल खरं तर आपण पाहता या ठिकाणी सर्कस किंग योगेश त्यांचं इथं आगमन आणि चांगला टायमिंग, चांगला फटका पाहिला त्या ठिकाणी सुजलच्या माध्यमातून. जीवनदान त्याला मिळाले, त्याचा योग्य फायदा त्याने घेतला. अनेक वेळा इतिहासाची आपण जर पाने चाललीत तर क्रिकेटमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या. जेव्हा जेव्हा जीवनदान मिळालंय तेव्हा तेव्हा ते खेळाडू घातक झाले, किंबहुना सामनाही गमवावा लागला अनेक संघांना. त्यामुळे आता इथे सुजलला जीवनदान दिलं. मी मगाशी म्हटलं पायावरती कुऱ्हाड मारणं, आणि तेच केलं. लगेच षटकार त्याने मारला आणि धावसंख्येला गती प्राप्त करून दिली. धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 43. संधी आली होती अक्षय स्मृती मरुवाई विंदने संघाला डॉमिनेट करण्याची, पण ती संधी गमावली. कारण मोमेंटम आता पुन्हा एकदा शिफ्ट झालाय अक्षय स्मृती मरुवाई विंदने संघाच्या वाट्याला. कारण स्वप्नील बाद झाला, त्यानंतर अनिकेत बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं एक 40+ मास्टर तर एका बाजूने यंगस्टर. या दोन्ही खेळाडू मात्र आता जमिनीवरती या विकेटवरती पाय रोवून ठेवलेले आहेत आणि चांगली भागीदारी संघासाठी मात्र उपयुक्त आणि पोषक भागीदारी त्याने आतापर्यंत साकारली आहे. चांगली बॅटिंग मनीष पाटील कॅप्टनवरती आक्रमण करत असताना सुजलला आपण पाहताय कमबॅक करावं लागेल आता मनीषला. कारण आता वेळ आपण जर पाहिली थोडी धोकादायक राहील. स्टेप आउट झाले, फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला, खराब फिल्डिंग वाईडेस्ट लॉंगरला बॅकअप मिळेल. तदवर मात्र दुसऱ्या रनचा कॉल. प्रचंड वेगाने 2 धावा आल्या. बघा बलिराम नवाले यांचा फिटनेस किती चांगला आहे. असं म्हणतात 40+ क्रिकेट 1 धाव उत्तम आरोग्यासाठी, आणि प्रचंड वेगाने ते रनिंग बिटवीन द विकेटमध्ये धावतायत. आणि इथे मात्र 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती. 4थं षटक संपलं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावरती लागल्या, त्या म्हणजे 3 गडी बाद 45. प्रीमियर लीगचं आयोजन केलं दाटीजुई संघानी. प्रीमियर लीगचं आयोजन केलं दाटीजुई संघानी. तीन खेळाडू बाद झाले 45वा धावफलकावरती. खरं तर आपण चर्चा केली कांचन पालकर सर आयोजकांबद्दल. शक्ती मात्रे खरं तर आमचे दमदार तरुण तडफदार असं नेतृत्व.
क्रिकेटच्या स्पर्धा असो किंबहुना कोणताही कौटुंबिक कार्यक्रम असो, प्रत्येक वेळा प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारं हे व्यक्तिमत्व आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांच्या बरोबरीने आपण जर पाहिलं तर शांत संयमी स्वभावाचे आणखीन एक दमदार नेतृत्व मंगेशजी घरत, एवन जोडी यांच्या माध्यमातून आपण पाहता या स्पर्धेचं दमदार आयोजन. न भूतो न भविष्यती हे आयोजन आज आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. ही स्पर्धा ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, ही स्पर्धा आपल्या खरं तर 8 गावातील क्रिकेटच्या भविष्यासाठी, भविष्य आणि क्रिकेटच्या उत्कर्षासाठी हाच त्यांचा ध्यास राहील, जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भागातील खेळाडू खरं तर पुढे जाऊन या विभागाचं नाव मोठं करेल. या उद्देशाने मात्र या स्पर्धेचं आयोजन, ज्यामध्ये 40+ क्रिकेट असेल, रेग्युलर क्रिकेट आणि त्याचबरोबरने उदयोन्मुक्त खेळाडू जे यंगस्टर आहेत खरं तर पडद्याच्या मागे, त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम या एवन जोडीनं केलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन आज आपण पाहत आहे. आज या स्पर्धेमध्ये लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला गोलंदाज राज डाकी, ज्याने मागचा सामना वाचवला, अंकेशला अक्षरशः थांबवलं. 3 बॉल डॉट टाकत मात्र सामन्यामध्ये कमबॅक करत संघ विजयी झाला, ज्यामध्ये मोलाचं योगदान होतं राज डाकी या खेळाडूचं. परंतु समोर असेल पुन्हा एकदा 40+ मास्टर अनुभवी खेळाडू, त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला बलिराम नवाळे, तर त्याच्या बरोबरीने आपण पाहता सुजलला, ज्याने एक प्रचंड घातक फलंदाजी केली, स्फोटक अंदाज त्याचा पाहिला या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. राजला कमबॅक करावं लागेल. स्लॉग ओव्हर, स्टेप आउट झाले, काउंटर अटॅकचा प्रयत्न, बॉल गॅपमध्ये ढकललाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, मुंबईचं मरीन ड्राईव्ह आणि विराट कोहलीचं कव्हर ड्राईव्ह जितकं सुंदर आहे त्याही पेक्षा हा सुंदर फटका आपण पाहिला. बलिराम नवाळेचा क्लास चौकार. आहे व योगदान या प्रीमियर लीगला मिळतोय बघा, मिळतोय त्यांना मान. चांगलं टायमिंग, स्टेप आउट झाले, इनसाइड आउट फटका पाहिला, अगदी शॉर्ट कव्हरला बीट करून बॉल मागे पाठवला. त्यानंतर पुढचा बॉल ऑन साइड मध्ये खेळत असताना एज अन टेकन, इनर एज लागली, बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये, कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. परंतु जाता जाता शॉर्ट बट स्वीट इनिंग साकारली. 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी अंक, 1 सिंगलच्या मदतीने तब्बल 17 धावांचं योगदान दिलं. एकदा जोरदार डाव द्या बलिराम नवाळे यांच्यासाठी. सरपंच रोशन डाकी दादांचं आहे व योगदान या प्रीमियर लीगला मिळतोय बघा, मिळतोय त्यांना मान. MMB धाकटी जुई स्पर्धा मानाची, MMB धाकटी जुई स्पर्धा मानाची. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हात्रेची, आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची. शुभम नवाले न्यू बॅटर मैदानाकडे आपण दाखल होताना पाहत आहे. टार्गेट बनवायचं, पहिल्या सत्रामध्ये टार्गेट सेट करायचं आणि आतापर्यंत अगदी 50 कडे वाटचाल. 49 धावा धावफलकावरती आहेत. अजून 4 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. चांगली भागीदारी सुजल आणि बलिराममध्ये पहिली निर्णायक भागीदारी या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळाली. कारण हा सामना तर आपण जर पाहिला डू ऑर डाय, मेहनत तुम्हाला करावी लागेल या मॅचच्या दरम्यान. नॉकआउट स्टेजला आपण आहोत. यावेळी आदरलेला आपटलेला बॉल, अनप्लेएबल चेंडू, 1 बाउन्सर इन द 1 ओव्हर. आणि इथे मात्र आपण पाहिला बाउन्सरचा वापर केला. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केला. 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती आपण पाहता. अक्षय स्मृती मरुआई विंदरे या टीमच्या माध्यमातून जबरदस्त कमबॅक. वाटलं नव्हतं इतक्या धावा होतील, जशा धावा मागच्या सामन्यामध्ये पाहिला. लास्ट ओव्हरमध्ये ज्या धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने, त्याच धावा मागण्या ठरल्या रोहितच्या संघाला. आणि इथे देखील आपण जर पाहिलं 50 पर्यंत पोहोचलाय. अजूनही 4 बॉल बाकी आहेत शेवटचे. ओव्हर द विकेट राज तयार समोर. शुभम तेज तरार फटका खेळायचा होता, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धाव संख्येत होईल वाढ. टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी तब्बल 4 गडी बाद 51 धावा. या धावा लास्ट ओव्हरमधल्या फार महत्त्वाच्या आहेत, कारण इथून तुमचा कॉन्फिडन्स लेवल आणखीन द्विगुणित होईल. त्यामुळे इथे तुम्हाला धावा कमी खर्च करावा लागतील. याला यॉर्कर लेंथवरती ड्राईव्ह टाका केला बॉलला, त्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्राकडे फिल्डर आहे. थोडेसे फंबल झाले, दबाव आहे मोठ्या स्पर्धेचा. आणि सुजलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीमध्ये कुठेही जा, तुम्हाला मरण नाही आहे, असं सांगितलं होतं वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हे वक्तव्य. आणि इथे मात्र हा सेल्फ कॉन्फिडन्स दाखवला आहे बड्डे बॉय सुजल नवालेने. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. येणारी वेळ, येणारे काळ ठरवेल इथे मात्र या संधीचं सोनं करेल का हा खेळाडू. धावसंख्या आपण जर पाहिली 52, 52 रन्स स्कोर कार्ड मध्ये आपण पाहता. आणि खतर स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक, दमदार आयोजक शक्ती म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आता मोठी खरं तर एक अनाउन्समेंट तुम्हाला पाहायला मिळेल.
उद्याच्या रात्रीमध्ये जो संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनेल, जो संघ रनरअप असेल, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे संघ असतील, त्या दोन्ही संघांना ते एकविरा मातेच्या दर्शनाला घेऊन जातील स्वखर्चात. ही मोठी अनाउन्समेंट राहील त्यांच्या माध्यमातून, कारण एकविराईचे ते निश्चित बघताय आणि त्यांच्या माध्यमातून जे दोन संघ टॉप 2ला जातील त्या दोन्ही संघांना मात्र ते एकविराच्या दर्शनाला घेऊन जातील, एकविरा मातेच्या. आणि मॅनेजमेंट सर्व असेल पोपट त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांना कुठेही जायचं काम नाही आहे, त्यांना थांबावं लागेल. चला पोपट या, लगेच कामाला लागा. मॅनेजमेंट तुम्हाला करावी लागेल, सर्व लिस्ट तुम्हाला तयार करावी लागेल. आणि इथे आपण पाहिला सिंगल आली 54 आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला बाकी आहे आणि टार्गेट सेट करणारा कांचन पालकर सर हा चेंडू असेल. 54 रन धाव फलकावरती आहेत आणि राज टाके आणि समोर असतील पुन्हा एकदा सुजल. स्टेप आउट झाले, यॉर्कर बॉल खोदून काढलाय, फिल्डिंग चांगली आहे, बॉल अडवला हे महत्वाचं आणि बरं का चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती तिसरा रनचा कॉल, फक्त 2 धावा या चेंडूवरती आल्या. अब तक 56, पहिलं सत्र संपलं आणि 56 धावा धाव फलकावरती आल्या. आता सुपर 4 मध्ये जाण्यासाठी पुढच्या 5 षटकामध्ये ऋग्वेदा एंटरप्राइजेस पुरस्कृत CR7 स्पोर्ट्स विंदने टीमला करायच्या तब्बल 57. डीजे प्लीज. कशाला आता तू करते विचार पेक्षा कांचन पालकर सर ऑन आहेत, जास्त मूडमध्ये येतात. थँक्यू सो मच. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. पम्या भाई क्या बात आहे. आणि यस कलंबोलीचे रामा बियर्ड लुक, रामा मानवर, यस चांगले खेळाडू आहेत. तर 57 धावा बनवायच्या आहेत, डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या दोन्ही संघांसमोर. कारण जो जिंकेल तो बक्षीस पात्र होईल आणि त्याहीपेक्षा सुपर 2 मध्ये जर गेला तर तुमच्यासाठी आणखीन एक मोठी खरं तर मेजबानी एकविरा मध्ये दर्शनाला घेऊन जातील आमच्या आयोजक यांच्या माध्यमातून. मोठी ट्रिप तुम्हाला असेल, दोन्ही संघांना सुपर 2 ला जातील त्या दोन संघांसाठी हे खरं तर ही मेजबानी दिली जाईल. तर ऋग्वेदा एंटरप्राइजेस पुरस्कृत CR7 स्पोर्ट्स बिंदने संघाचे कॅप्टन, यंग कॅप्टन मनीष पाटील, टीम ओनर विशालजी पाटील, वनमाली पाटील, मॅनेजर सूर्यकांत कासकर यांना आपण पाहता आणि एका बाजूने अक्षय स्मृती मरुआई विंदने संघाचे कॅप्टन अनिकेत जोशी, टीम ओनर वंश एंटरप्राइजेस आणि मॅनेजर गजानन पाटील यांच्याकरता आपण आभार व्यक्त करूया. सर्व संघांचे पुरस्कर्ते त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 16 पुरस्कर्ते आपण पाहिले आणि या 16 कॅप्टनला संधी मिळाली. 8 गावचे खरं तर आपण पाहता हे पॅकर्स. आणि या स्पर्धेमध्ये एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल, त्याला आपल्या आयुष्यातील आणखीन एक बाईक, एखादी आणखीन मिळेल तर एखाद्याला पहिल्यांदा देखील मिळू शकते. त्यामुळे या बाईकचे जे पुरस्कर्ते आहेत ते आमचे संग्राम शेठ घरत, सुप्रसिद्ध उद्योजक, रिअल एस्टेट क्षेत्रामधील किंग आणि उद्योग क्षेत्रामधलं एक मोठं नाव. त्यांची देखील बॅटिंग पाहिली, चांगली बॅटिंग केली, परंतु कधी कधी असं म्हणतात ना मेहनत फार करावी लागते. थोडेसे प्रयत्न अपुरे राहिले, अंतिम क्षणाला त्या ठिकाणी त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेतून त्यांना ही माघार घ्यावी लागली. परंतु इथे आता बिग फाईट आहे. विंदने दोन्ही विंदनेचे पॅकर आहेत आणि दोन्ही संघाचे एक संघनायक ते देखील आय थिंक विंदनेचे आहेत. अनिकेतही विंदनेचा आहे
आणि मनीषला आपण पाहत आहे, तोही विंदनेचा खेळाडू आहे आणि बहुतांश खेळाडू विंदने गावचे आहेत आणि प्रत्येक 8 गावचे खेळाडू तुम्हाला या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतील. आणि आजच्या रात्रीमधला हा शेवटचा सत्र आहे. जो जीता वही सिकंदर असं म्हणतात. तुम्ही जी मेहनत केलीत फार सुरुवातीच्या सामन्यामध्ये, त्या मेहनतीला यशाची झालर जर तुम्हाला लावायची असेल म्हणजे हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला या मॅचमध्ये करावीच लागेल. अतोनात प्रयत्न तुम्हाला या ठिकाणी या सामन्यामध्ये करावे लागतील. संघर्ष तुम्हाला या सामन्यामध्ये करावा लागेल. एका बाजूने धावा रोखायच्या तर दुसऱ्या बाजूने धावा बनवायच्यात. आणि पहिली जोडी मैदानाकडे दाखल आपण होताना पाहत आहे त्या ठिकाणी ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीमची अक्रुल पाटील आणि त्यांच्या बरोबरने असतील राज डाकी. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आहेत त्या ठिकाणी वेदांत डाकी हा खेळाडू. तेज तरार गोलंदाज बोरखार गावचा आणखीन एक रायझिंग यंगस्टर मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. त्याच्याकडे गती चांगली आहे. बघा रनअप किती त्याचा वेगवान आहे. अगदी 30 सर्कलच्या बाहेर लॉंग रनअप आणि तेवढ्याच वेगाने तो बॉल डिलिव्हर्ड आपण करताना त्याला पाहिलं प्रत्येक सामन्यामध्ये. त्यामुळे आता इथून पॉवर प्लेची 2 षटकं अतिशय महत्त्वाची आहेत. जर पॉवर प्लेमध्ये किमान 20+ रन आल्या 25च्या आसपास जर हा संघ पोहोचला तर टार्गेट चेस करताना मात्र थोडंसं आव्हान सोपं होईल या संघाचं. आणि जर का सुरुवातीची षटकं ज्यामध्ये कमी धावा आल्या तर मात्र सुरुवातीपासून प्रेशर या टीमवर तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. जर त्याला महत्त्व नाही तुम्हाला आता वर्तमान स्थितीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. पहिला बॉल टाकण्यासाठी वेदांत तयार. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. तेज तरार बॉल मिस टायमिंग फटका आहे. सेफ लँडिंग झालाय. बळीराम यांच्या अगदी समोर पडला बॉल आणि त्या ठिकाणी आपण पाहत आहे खरं तर सिंगल मिळाली. अक्रुल पाटील हा खेळाडू आपण जर पाहिला प्रॉपर प्लेइंग 11 विंदने संघाचा खेळाडू. अक्रुल पाटीलचा आम्ही खेळ पाहिला होता खरं तर पांजे नाईट स्पर्धेमध्ये. लखपती पाटील सरपंच त्यांच्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज त्याला सायकल मिळाली होती तेव्हा आम्ही हे समालोचन केलं त्या स्पर्धेमध्ये. यंग टॅलेंट आहे आणि तितकाच चांगला तो फलंदाज आहे आणि तो मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आपण त्याला येताना पाहत आहे. धावा बनवायच्या 57 कारण 56 पहिल्या सत्रामध्ये आल्या. फिल्डिंग सेटअपमध्ये बदल लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहता त्यामुळे वारंवार फिल्डिंगमध्ये बदल करावा लागतो. आणि इथे मात्र आपण पाहिलं चांगलं ट्रॅप लावलंय अक्रूजसाठी. वेदांचा पुढचा बॉल लो फुल टॉस बॅक टू द बॉलर. त्याच ॲक्शनने आणि तेवढ्या वेगानं बॉल कॅरी करणं झेल पकडणं सोपं नाहीये परंतु प्रयत्न चांगले केले वेदांतने. कौतुक करावं लागेल. आणि बघा अनिकेतन देखील त्याची पाठराखण केली त्याचं कौतुक केलं त्याला मोटिवेट केलं. हे फार गरजेचं आहे कारण जेव्हा जेव्हा लीग स्टेजमध्ये एखादा संघ सहभागी होतो तेव्हा विविध गावातील हे खेळाडू त्या टीममध्ये सहभागी होतात. त्यामुळे त्या टीममध्ये युनिटी ही कॅप्टनकडे असते की युनिटी कशी तयार करायची हे कॅप्टनला करावं लागतं. आणि इथे मात्र अनिकेत आपल्या खेळाडूंना मोटिवेट करत असताना या स्पर्धेदरम्यान चांगलं योगदान. सिंगल रन आलेली आहे फक्त पहिल्या बॉल होती त्यानंतर डॉट. पुन्हा एकदा अक्रुल हा स्ट्रायकिंग एंडला आपण येताना पाहत आहे. यावेळेला आपण पाहिला ऑन ड्राईव्हचा प्रयत्न गुडगाव वाकवत त्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्राकडे फटका खेळलाय. 1च रन इथे मिळेल. बॅटिंग करत असताना अक्रुल पाटीलला बॅटिंग करत असताना ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीमला. आणि खरं तर आपण पाहू शकाल त्या ठिकाणी कमबॅक करताना आणखीन एक सिंगल रन मिळाली. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा खेळ 1-1 रनचा संग्रह करत मात्र हा संघ पुढे चाललाय. कारण सुरुवातीला थोडी शांतता टेम्परामेंट संयम दाखवत असताना हे खेळाडू जेव्हा वेळ येईल तेव्हा मात्र आक्रमण देखील करतील. त्यामुळे विकेट मैदानामध्ये ठेवून टिकून मात्र खेळावं लागेल. पार्टनरशिप तुम्हाला बिल्डअप करावी लागेल. छोटीशी भागीदारी जर झाली जशी बलिराम आणि सुजल मध्ये झाली बॅकफुटला आले जागा बनवली आणि वीरेंद्र सेवाग स्टाईलने हा फटका ऑन दी टोस. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला फटका चाललाय. पंचांचा सिग्नल येतोय. एका टप्प्याने बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स इनटू द फॅन सीमा पार चौकार. तेच सरळ बॉल स्विंग आणि मिस. कटर बॉलचा वापर केला. गती चांगली होती. टप्पा चांगला होता. ॲक्युरेसी चांगली होती या बॉलमध्ये. आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक डॉट निर्धाव बॉल. पहिल्या षटकामध्ये अक्रूलने फक्त सिंगल रन दिली होती आणि स्वप्नील खार पाटीलचं महत्त्वाचं विकेट त्याने पहिल्या सत्रामध्ये पॉवर प्लेमध्ये घेतलं होतं हे देखील विसरता कामा नाहीये. पण इथे आपण जर पाहिलं आतापर्यंत त्या ठिकाणी
धावा आपण जर पाहिल्या 6 धाव फलकावरती, चौकार पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती. यावेळेस आपण पाहिला प्लेड ऑन, बॅटला स्पर्श करून बॉल बेल स्टम्प्सला लागला, बेल्स ब्लिंक झाली, खाली पडली आणि इथे मात्र पहिला धक्का दिला. गोलंदाजी करत असताना वेदांत डाकीने खेळाडू बाद झालाय. राज डाकी बॅक टू द पॅव्हिलियन. बॉलमध्ये करायचं 51. वेदांच्या वेगासमोर मात्र हतबल झाला राज डाके हा खेळाडू. प्रचंड वेगाने बॉल टाकले, त्याच्यावरती आपण जर पाहिला प्लेड ऑन झाला खेळाडू आणि इथे मात्र पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा. निशी घरत आणखीन एक स्टायलिश खेळाडू, कधी स्टायलिश कॉमेंटेटर, त्याचं इथं आगमन. पण तो आज त्याची जीभ थोडी जाड झाली आहे, शब्द त्यांचे निघत नाही. त्याचं कारण वेगळं आहे आणि आपण त्या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आल्या. खेळाडू बाजूला एक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाला त्या ठिकाणी. पहिला बॉल इट्स अ बीमर, खराब चेंडू होता आणि पंचाने मात्र नो घोषित केलाय. शुभम आले ती बघा, 12व्या खेळाडू नावं माहिती ना तुमच्या. आणि शुभम आले त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती पहिला बीमर टाकलाय आणि पुढचा फ्रीड बॉल, पुढचा बॉल फ्रीट असेल. आणि खरं तर आपण पाहिला संधी होती या बॉलवरती एखादा मोठा फटका खेळण्याची. जर बॅटला बॉल कनेक्ट झाला असता कदाचित एखादा चौकार षटकार आला असता, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता, एवढ्या हाईटवरून बॉल निघून गेला मागे. फ्रीट बॉल फेस करतो अक्रूल. पुन्हा फुल टॉस, फ्रीट बॉल आहे. प्रयत्न चांगले होते बलिरामचे, 1 रन घेतली, पुढच्या रनचा प्रयत्न केला जाईल का, बॉल मागे चाललाय, बॅकअप मिळेल, तद्वर मात्र आली फक्त सिंगल. रिस्क जास्त घेत नाहीत अक्रूल पाटील, रिस्क घ्यावी लागेल, तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. कारण प्रत्येक जर खेळाडू प्रत्येकाने संयम दाखवलं तर मात्र आक्रमण कोण करेल. जर संयम दाखवलं तर या धावांचा ओझं आणखीन तुम्हाला जड होईल. त्यामुळे तुम्हाला इथून मात्र एका फलंदाजाला चार्ज अप व्हावं लागेल, आक्रमक व्हावं लागेल, तेव्हा धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. 1 रन मिळाली या बॉलवरती, संघ जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या बरबाद स्कोर कार्ड मध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 1 बॉल टाकला त्या ठिकाणी शुभम नवाले या गोलंदाजाने. पुन्हा एकदा फिल्डिंग सेटअप मध्ये बदल. उजव्या हाताचा फलंदाज ट्रॅकिंग एंडला आलाय प्रवीण डाकी हा खेळाडू. हे समजे सुरेश दादा, ज्युनियर आमिर खान त्यांचं इथे आगमन. डान्सर आहेत आणि इथे आपण पाहिलं हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी सिंगल घेतली. 1च रन या बॉलमध्ये असेल. आता अक्रूलला जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवावी लागेल, कारण त्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. मानसिकता जिंकण्याची असेल तर नशीबही हारायला तयार होतं असं म्हणतात. जर तुम्ही अप्रोच पॉझिटिव्ह दाखवला तर तुम्ही या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करू शकता. आणि जर तुम्ही प्रयत्नच केले नाहीत तर तुम्हाला प्रयत्नानं या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे आता इथून डू आर डाय, करो या मरो, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू. हे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. गुडघा वाकवत हा फटका लॉंग ऑनला, फटका फसलाय कारण झेल पकडली त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये. अक्रूल पाटीलची बिग विकेट डाऊन. दुसरा धक्का बसेल बॅटिंग करत असताना या ठिकाणी पाहता ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीमला. त्यांचा संघ काल सुपर 4ला क्वालिफाय झाला. तेही प्रचंड खुश आहेत. पहिल्या रात्रीमध्ये क्रांती जोशी, टाकीगाव, चैतन्य कॅप्टन सुपर 4ला गेला. आज कोणता संघ जाईल? 2 संघ मालक आहेत दोन्ही संघांचे. वन्स एंटरप्राइजेस, त्यानंतर आपण विशालदादा पाटील, वनमाली पाटील यांना आपण पाहत आहे. कोणता संघ पुढे जाईल याचं मात्र उत्तर अजून तुम्हाला मिळालं नाही. उत्तर मिळेल काही क्षणातच.
या ओव्हरमध्ये कमबॅक न्यू बॅटर मैदानाकडे गेलाय नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती मयूर मात्रे हा खेळाडू. ऑन साइडला हा फटका गॅप मध्ये चाललाय. मिड विकेट आणि लॉंग ऑन मधला मोठा गॅप शोधलाय. मोठा चेस होता दोन्ही खेळाडूंसाठी आणि गॅप मधून बॉल झाला फरार. रन्स मधील 4 चौकार. लई लई निर्माण झाली आणि खतर एवढ्या रात्री या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहता जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाचा डाव्या हाताचा आक्रमक खेळाडू संदेश गोंधळी उर्फ सँडी त्यांच्याकडून मात्र स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचा मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. आणि इथे आपण पाहताय आता शेवटचे क्षण आणि हा शेवटचा सामना. नवीन फलंदाज मैदानाकडे गेलाय 5व्या क्रमांकावरती ओमकार जोशी हा खेळाडू. ओमकार की जय जयकार त्याला करावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. दुखापत देखील त्याला झाली होती आणि तरी देखील चांगली फलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. शुभम नवायचं हे षटक अभि नाही तो कभी नाही असा खेळ करावा लागेल. यावेळेला आपण पहिला ड्राईव्ह केला हलक्या हाताने फक्त दिशा दिले. सेन्सिबल क्रिकेट. रन एक सिंगल घेत मात्र एंड बदलला कारण या विकेट ओव्हरमध्ये विकेट जास्त गमावल्या होत्या या षटकामध्ये. तर बॅटिंग करत असताना ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीमने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 14 धावा धावफलकावरती. आता येणाऱ्या 18 मध्ये करायच्या तब्बल 43 धावा. 18 बॉल 43 14.33 हा रिक्वायर्ड रन रेट. तोपर्यंत आपण ऐकूया डीजे माडी यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. खान सुरेश मामा त्यांचा डान्स बघा जबरदस्त त्यांचं योगदान. आणि 18 चेंडूमध्ये तब्बल धावा करायच्या 43 रन मैदानामध्ये करायच्या आहे. एंटरटेनमेंट या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं आणि पुन्हा एकदा वेगवान वेदांत डाके आलाय बॉलिंग मार्कमध्ये. हे षटक ठरवेल या सामन्यामध्ये पराभवाचं अंतर किती असेल. इथे ऑन साइडला लॉफ केला बॉलला गॅप मध्ये चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. मच निडेड 4 आणि इथे मात्र 4 चौकार. पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय वेदांत डाकेचं चौकार. आणि मी मगाशी म्हटलं अत्यावश्यक फटका होता हा 4 धाब्यांचा. बॅटिंग करत असताना ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीमला दोन्ही संघ तगडे आहेत. शेवटपर्यंत हार मानायची नाही हेच ठरवून मात्र हे दोन्ही संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. तर आता इथून
हा सामना तुम्हाला संघर्षमय पाहायला मिळेल, अटीतटीची लढत पाहायला मिळेल, जशी पहिल्या रात्रीमध्ये पाहिले होते अंतिम सामन्यामध्ये तशी लढत इथे होईल का? कारण समोर आता ओमकार आक्रमक झालाय. यावेळेला तेच तर बॉल मागे चाललाय, धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे. तरी इथे मात्र लॉंग स्टॉपला बॉल चाललाय नॉन स्टॉप गोलीच्या वेगाने, लगातार दुसरा चौकार. वाटतं ऐकतच राहावं. जबरदस्त गीत तुम्ही ऐकता आणि गोविंदांचा भन्नास डान्स आपण या गीतावरती पाहिला आणि लगातार 2 चौकार. इथे आपण पहिला हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, गती होती आणि बरोबर मिडल एसटीवरून बॉल ट्रॅव्हल्स झाला, त्यामुळे निर्धाव चेंडू घोषित केलाय. अजून जर का 4-5 रन या ओव्हरमध्ये आल्या तर मात्र या सामन्यामध्ये जीव खरं तर शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळेल. कारण वेदांचं षटक हे फार महत्त्वाचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 6 धावा दिल्या. या ओव्हरमध्ये लगातार 2 चौकार पाहिले आपण ओमकार जोशी यांच्या माध्यमातून. मॅच ऑन आहे, सामना संपलेला नाही, अजूनही 35 करायच्यात 15 चेंडूमध्ये. याही वेळा आपण पाहिलं ऑन ड्राईव्ह, बॉल बॅक ड्राईव्ह, ओमकार की जय जयकार. या षटकातला हा तिसरा चौकार येतो बॅटिंग करत असताना ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीमला. तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल. आणि आता आपण मॅच ऑन आपण पाहिले, 14 चेंडूमध्ये 31 धावांचं समीकरण आता खडबडून जागे झाले. फिल्डिंग करणारे अक्षय विंदने संघाचे सर्व खेळाडू, कारण त्यांना माहिती आहे आता सामना थोडासा आपण जर पाहिला बॅलन्स होत चाललाय. कारण सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे पारडं जड होतं फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये. इथे जेव्हा 3 चौकार आले तिथून मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक पुनरागमन करताना आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीमला. 14 चेंडूमध्ये 31 धावा, 14 बॉल 31 धावा. हे म्हणजे कोई आमचे आहेत का? तर थोडं स्पीडअप करा प्लीज. डायमंड ऑफ माहुल त्यांना आपण पाहता स्क्वेअर लेग पंजाब भूमिकेमध्ये. मेन अंपायर आमचे दीपकजी बोराडे सर, आमचे करतर आप्पा, त्या ठिकाणी आत्मारामजी कोळी साहेब, खरतर कोंबड पूजाचे तिसरे ऑफिशियल पंच. चांगलं योगदान राहिलं, भरीव कामगिरी या पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. थोडी घाई करा प्लीज स्पीडअप करा. 14 बॉल 31 हे समीकरण मैदानामध्ये आपण पाहत आहे. नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ लेन बॉल, मिस टायमिंग झालाय, फटका. आणि या क्षणाला मात्र 3 चौकार जरूर आले, परंतु महत्वाचा विकेट मिळाला त्या ठिकाणी वेदांतला. खेळाडू बाद झालाय ओमकार जोशी. तेरा बॉल आणि आता 31 धावा. ओमकारने चांगलं कमबॅक केलं. 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. संघर्ष त्याने केला आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅचमध्ये तो घेऊन आला, पण तो मॅच संपलेला नाहीये. वेदांचं षटक अजून संपलेलं नाही. 1 बॉल त्याचा बाकी आणि नवीन खेळाडू सौरभ पाटील मैदानाकडे पण जाताना पाहत आहे. 13 बॉल 31 हा चेंडू देखील तितकाच महत्वाचा राहील या षटकातला. शेवटचा अंतिम बॉल. जर एका दुसरी रन मिळाले तरी चालेल, एखादा मोठा फटका आला तर मात्र सोने पे सुहागा, आणि जर का विकेट मिळाला तर मात्र आणखीन दबाव. त्यामुळे हा बॉल वेदांचा तितकाच महत्वाचा आहे. तेच थरार गोलंदाजी. 30 सर्कलच्या बाहेरून तो बॉल डिलिव्हर करतो. गती देखील त्याच्या चेंडूमध्ये आपण पाहिली. अंतिम बॉल या षटकातला शेवटचा. या वेळा आपण जर पाहिलं तर एजंट टेकन, आतली कडा घेतली, आल्या पावली माघारी परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर सौरभ पाटील, आम्ही बघाशी म्हटलं जर इथे विकेट मिळाला तर दबाव वाढेल, आणि आता दबाव तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीमवरती. 12-31 कॅल्क्युलेशन.
मॅच ऑन आहे. 15.50 हा रिक्वायर्ड रन राहील या मॅचच्या दरम्यान. शेवटचे बॉल 12-31 जावा करायच्या मैदानामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज झालाय. आता डेथ ओव्हरमधले हे 2 गोलंदाज आहेत, त्यामुळे आता इथून जर का एखादा कॉन्फिडन्स लेवलचा फलंदाज राहिला मैदानाकडे तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. आणि ही क्षमता आहे फलंदाज प्रेम डाकीकडे, ही क्षमता आहे विशाल कातकरी या खेळाडूकडे. विशाल कातकरी हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्कमध्ये तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. अनिकेत ठाकूर, दोन्ही 12th मध्ये त्यांना नावं माहिती नाहीत. अनिकेत ठाकूर यावेळेस आपण पाहता या षटकामध्ये आलाय. निर्णायक षटक, हे षटक ठरवेल अंतिम षटकामध्ये धावा किती राहतील, अंतिम षटकामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेग होता, गती होती, पण दिशा भरकटली आहे. आणि असं म्हणतात दिशा भरकटली की दशा व्हायला वेळ लागत नाहीये. वाईट बॉल कॉल. आता 12-30, 15.00 हा रिक्वायर्ड रन रेट. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या आणि आता येणाऱ्या 12 मध्ये करायचं तब्बल त्या ठिकाणी 31, ज्यामध्ये पहिला वाईट टाकलाय. पुढचा बॉल देखील वेगवान करतो आपण पाहिला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळाला. कधी कधी चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये की मग पंचांकडे आशाभूत नजरेने पाहायचं. पण तुम्हाला जेव्हा तुम्ही बॅटिंग करता उतरता तेव्हा मग तुम्हाला लेग गार्ड घेताय तेव्हा बॅटिंग पोझिशन तुम्ही कोणत्या अँगलला उभे त्याची तुम्हाला जाणीव असते. आणि इथे आपण पाहिला डॉट. स्टेप आउट झाले. हा फटका बिगिट करायचा फसलाय. लॉंग ऑफ मधला फिल्डर झेलच्या खाली आणि इथे मात्र आणखीन एक धक्का. खेळाडू बाद झालाय प्रवीण डाकी. मॅच मध्ये ट्विस्ट. आता येणारे 10 बॉल तब्बल 30 धावांची गरज. कोणता खेळाडू असेल ऋग्वेदा एंटरप्राइजेस संघाचा तो या धावांचा पाठलाग करेल. जशी बलिराम नवालेने फलंदाजी केली तशी फलंदाजी जर का एखाद्या खेळाडूने इम्पॅक्ट टाकला तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. सुजल नवालेने जी फलंदाजी केली त्याला मिळालेले जीवनदान, त्याचा उठवलेला फायदा त्याने त्याचा फायद्याचा वापर केला. तशी फलंदाजी जर विशालने केली तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. प्रयत्न करावे लागतील शेवटच्या क्षणापर्यंत. 10 बॉल 30 धावा हे कॅल्क्युलेशन आपण मैदानाकडे पण येताना पाहता. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाकडे गेलाय. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळेला स्विंग आणि मिस, धीम्या गतीचा बॉल होता, गुड लेंथ मध्ये बॉलला टाकला. इथे आपण पाहिला अगदी बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर बॉल निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल, जिथे रन नाहीये. अजून प्रेशर, दबाव. 9 चेंडूमध्ये आता 30 धावा हे समीकरण मैदानाकडे पण येताना पाहत आहे. 9 बॉल 30, मॅच ऑन आहे. 3 बॉल बाकी. यॉर्कर लेनचा बॉल, टो क्रशर यॉर्कर लाऊड ऑफी झाली आहे. बॉल मागे चाल. आता विशाल कातकरीला आपला दमखम या मॅच मध्ये दाखवावं लागेल. 8-29 कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आपण पाहता. लेग बायची सिंगल रन मिळाली. हा सामना स्वप्नील खार पाटीलसाठी, हा सामना अनिकेत जोशीसाठी फार महत्वाचा आहे. जिंकला तर स्पर्धेमधलं आव्हान कायम राहील आणि आणखीन संघर्ष त्यांच्या माध्यमातून सुपर 4 मध्ये पाहायला मिळेल. तर एका बाजूने अक्रूर पाटील, मनीष पाटील कॅप्टन, त्यांच्यासाठी देखील तितकाच महत्वाचा सामना. कोण जिंकणार ही लढत. 8 बॉल 29 समोर आला. आता पुन्हा एकदा विशाल कातकरी, अनहोनी को होनी करणे वाला खेळाडू. आणि इथे गुडघा टेकून मात्र आपण पाहिला पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट. 7 बॉल 29. आता सामना आता हळूहळू जड होत चाललाय. तिसऱ्या सामन्यामध्ये पराभूत केलं या टीमला अक्षय स्मृती मरुवाई विंधने संघाने. विनर जेव्हा मॅच झाली, संधी आली, त्या संधीचं मात्र सोनं हातामध्ये करता आलेलं नाही, पण मॅच संपलेली नाहीये. 7 बॉल 29 धावा, जर तरला महत्व नाहीये. प्रयत्न करावे लागतील या मॅचच्या दरम्यान. 23 बॉल, क्या बात आहे. एकच बॉल आणि तीही वाईटची आली आणि जबरदस्त कमबॅक आपण पाहिलं. आणि इथे आपण जर पाहिलं शेवटचे 6 चेंडू आता विजयासाठी तब्बल 29 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाकडे आपण पाहत आहे.
कोणीही जिंकू द्या, विकेटमध्ये जल्लोष साजरा करू नका. विकेटच्या बाजूला या, तुम्ही डान्स करा, जल्लोष करा, पण विकेटमध्ये कोणी नाचायचं नाही. कारण उद्याची रात्र देखील महत्वाची आहे. 6-29 आणि गोलंदाजी मार्कमध्ये आला स्वतः त्या ठिकाणी स्वप्नील खार पाटील हा खेळाडू. समोर फलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी समीर जोशी. समीरला मात्र आता आक्रमक व्हावं लागेल. शक्य आणि अशक्य यामधला अंतर हे आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून असतं. जर तुम्ही दृढ निश्चय केला, जिद्द चिकाट या जोरावरती खेळला, तर मात्र धावांचा पाठला केला जाऊ शकतो. आणि ते मिस टायमिंग फटका होता, परंतु सेफ लँडिंग झाला. बॉल एका टप्प्याने गेला बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, 4 चौकार. डाकी या खेळाडू गोलंदाजासाठी पम्याभाई घरात, रामाभाई यांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक आलं. प्रणित 11 संघाचे पुरस्कार द्यात आणि त्यांच्याकडून मात्र 1000चं पारितोषिक आलं वेदांत डाके या खेळाडूसाठी. त्याने चांगली गोलंदाजी केली 2 षटकामध्ये, 3 बॉल आणि त्यानंतर 23. आणखीन एक सिंगल. फक्त आणि फक्त औपचारिकता, आता विजयाची घोषणा करणं बाकी आहे. सुपर 4 मध्ये आजच्या रात्रीमध्ये तिसरा संघ कोण क्वालिफाय होणार, जवळजवळ आपण जर पाहिला रिझल्ट आपल्या हातामध्ये आलाय, परंतु रिझल्ट आपण अजूनही घोषित करू शकत नाहीये. कारण 2 बॉल पडल्याशिवाय शेवटचे 2 चेंडू निर्णायक आहेत. ऑन साईडला फटका. सामना आपण जर पाहिला संघ पराभवाच्या उंबरट्यामध्ये, पण आपली गुणवत्ता सिद्ध करतोय समीर जोशी. चला शेवटचा एक बॉल बाकी आहे, चेंडू द्या मैदानाकडे लगेचच. चला जल्लोष जरूर करा, पण विकेट मध्ये करू नका प्लीज, विनंती राहील. एक चेंडू द्या त्यांना प्लीज. एक बॉल बाकी आहे. आजच्या रात्रीचा खेळ या ठिकाणी संपन्न तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या रात्रीमध्ये चैतन्य पाटील, दुसऱ्या रात्रीमध्ये रोहित गुरुनाथ घरत, तिसऱ्या रात्रीमध्ये कोण जाणार. जवळजवळ अनिकेतचं पारडं जड झालंय आणि आता आपण लगेच घोषणा करणार आहोत. डीजे आपण रेडी राहायचं. चॅम्पियन उद्या होईल, पण तो आता जल्लोष फुल टॉस. आणि आजच्या रात्रीमध्ये सुपर 4 ला गेलाय अक्षय स्मृती मरुआई विंदने संघ.